आज आपण ह्या बॉर्डरचा उपयोग करून रोज वापरात येणारी बॅग बनवणार आहोत. ह्याची साडी मी गोधडीसाठी वापरली होती आणि साईडची बॉर्डर काढून ठेवली होती. तर ती बॉर्डर आता आपण ह्या बॅगेसाठी यूज करणार आहोत. ही मी थोडीशी मोठी बॅग बनवते कारण ही बॉर्डर भरपूर आहे. तर इथे अशी तुम्ही छोट्या साईजची सुद्धा बॅग बनवू शकता. आणि इथे मी हा कॉटनचा कपडा घेतलाय. ब्लाउज पीस आहे, थोडासा छोटा पडत होता म्हणून इथे मी जोडलेला सुद्धा आहे. त्याच्यामुळे इथे तुम्ही मांजरपाठाचं कापड असेल किंवा पडद्याचं कापड असेल जे स्ट्रेच होणार नाही आणि कडक असेल, ज्याच्यावर आपल्याला ही बॉर्डर सहजासहजी जोडता येईल असं कापड घ्या. आणि हे मी 2 पीस घेतलेत, 19 इंच बाय 24 इंच. 19 इंच त्याची उंची आहे आणि ही रुंदी आहे. त्यातला एक पीस आपण घेऊया. एक पीस नंतर असाच दुसरा जोडायचा आहे. जर तुमच्याकडे अशा पिशव्या असतील तर त्याच्यावर सुद्धा ह्या अशा बॉर्डर जोडून तुम्ही अशी छानशी बॅग बनवू शकता. आता ही पहिली लेयर जोडताना ही उलट बाजू आहे आतमध्ये आणि ही सरळ बाजू आहे. ही अशी वरच्या दिशेला त्याची डिझाईन येईल आणि इथून इथे शिवून घ्यायचं इथेपर्यंत. आता ही एक बाजू इथे जोडून घेतली. जोडून घेतल्यानंतर इथून ही एक्स्ट्रा लेस आहे ती आधी कट करून घेते. ते झाल्यानंतर परत हे असं ठेवायचं आणि ह्याच्या वरच्या बाजूला इथे मी शिलाई केलेली नाहीये. ह्याच्या वरच्या बाजूला ही लेस परत अशीच ठेवायची, अशीच. आता इथे तुम्ही फोल्ड करू शकता किंवा ही साइड बॉर्डरची बाजू आहे त्याच्यामुळे अशीच सुद्धा शिलाई करू शकता. आता ही शिलाई झाल्यानंतर परत कट करायची आणि वरच्या 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 बाजूला जोडत जायची. आता इथे मी ह्या सगळ्या पट्ट्या एकावर एक जोडून घेतल्या आणि आता ही शेवटची जी पट्टी आहे ती थोडीशी एक्स्ट्रा आहे इथेपर्यंत. आता इथे आल्यानंतर ह्या मागच्या बाजूला येऊन चारही बाजूनी शिलाई करायची आणि हे एक्स्ट्रा जी लेस आहे ती कट करून घ्यायची आणि असाच दुसरा पीस बनवून घ्यायचा. इथे हे 2 पीस तयार झालेत. 19 इंच बाय 24 इंचाचे 2 पीस आहेत. आता जर तुम्हाला इथे रबर शीट फोम जोडायचं असेल तर तुम्ही इथे जोडू शकता. आता ह्या आडव्या रेषा अशी शिलाई केली आहे तर तुम्ही इथे फोम रबर शीट जोडून अशी सुद्धा शिलाई करू शकता आणि हे 2 पीस बनवू शकता. मी इथे फक्त एक अस्तरसाठी एक पीस जोडणार आहे. आतमध्ये काहीही घालणार नाहीये. आणि त्याच्याबरोबरच आपण एक पॉकेट बनवूया. पॉकेटसाठी ही एक पट्टी मी जोडून घेतली. आता ही डिझाईन मध्ये येईल अशी मी ही एकत्र करून इथे शिवून घेणार. हे आपल्याला इथे 2 पीस करायचे आहेत आणि इथून इथे शिवून घ्यायचं आहे. आता ही इथे 8 इंच घेतलं, इथे 6.5 इंच झालं, इथे 7 इंच होतं म्हणून मी ही छोटी पट्टी आहे ती दोन्ही बाजूला जोडून घेते. इथे हे मी 2 पीस घेतलेत. 19 इंच बाय 24 इंचाचे 2 फॅब्रिकचे पीस आणि 2 अस्तरचे पीस. सारख्याच मापाचे हे 2 अस्तर आहेत. 19 बाय 24 इंचाचे. 24 इंचाची झिप ह्या चेनची सरळ बाजू कपड्याच्या सरळ बाजूवर ठेवायची अशी आणि त्याच्या मागे अस्तरची सरळ बाजू, ही सरळ बाजू आहे ती त्याच्या मागे ठेवायची. शिवून घेते. आता इथे शिलाई करून घेतली. ही शिलाई झाल्यानंतर हे अस्तर आतल्या बाजूला घ्यायचं, छान असं आतल्या बाजूला घेऊन इथे टॉप स्टिच आणि इथून इथे शिवून घ्यायचं म्हणजे अस्तर आणि हे फॅब्रिक एकत्र जोडलं जाईल. आता ही एक बाजू शिवून घेतली, अस्तर आणि फॅब्रिक एकत्र जोडून घेतलं. त्याच्यानंतर ही सरळ बाजू आहे, ही झिपच्या मागच्या बाजूला ठेवायची आणि हा फॅब्रिकचा पीस वरच्या बाजूला आणि शिवून घ्यायचं. आता ही सुद्धा बाजू शिवून झाल्यानंतर हे अस्तर आणि हे फॅब्रिक एकत्र घेऊन इथे टॉप स्टिच आणि ह्या बाकीच्या तीनही बाजू शिवून घ्यायच्या म्हणजे हे सगळं हे असं एकत्र जोडलं जाईल. शिवून घ्यायच्या. आता दोन्ही बाजू ही जोडून घेतलेत.
आता हा पीस साईडला ठेवते, पॉकेट बनवूया. ह्याची उंची मी 8 इंच घेतली आणि रुंदी 7 इंच घेतली आहे. 7 इंचाची झिपर आणि ह्याच्या मागे मी पातळ कॅनव्हास येतो तो जोडलाय. झिपची सरळ बाजू कपड्याच्या सरळ बाजूवर आणि त्याच्या मागे अस्तरची सरळ बाजू शिलाई करायची. शिवून झाल्यानंतर हे आतल्या बाजूला घ्यायचं, इथे टॉप स्टिच आणि इथून इथे शिलाई करायची. आता इथे मी हा पीस हे शिवून घेतलं. शिवल्यानंतर इथे सेंटरचं मार्क एक ओळ आखून घेतली आणि रनर सुद्धा घातलाय. आता हा पीस घ्यायचा, हे दोन्ही इथे सेंटरचं मार्क केलं, इथे 3 इंच इथे 3 इंच आणि ही वरपर्यंत ओळ आखून घेतली आहे. ही जी चैन आहे तिथपर्यंत ओळ आखून घेतली आहे. त्याच्यानंतर इथून 3 इंचावर मार्क करायचं. चैनपासून 3 इंचावर मार्क, इथे सुद्धा 3 इंचावर मार्क. असा जसा इथे मी बेल्ट जोडते तसाच बेल्ट दुसऱ्या बाजूला जोडायचा. आता हे झाल्यानंतर हे इथे ठेवायचं आणि ही जी सेंटर मार्क आहे इथे सुद्धा सेंटर मार्क केलं, इथे ठेवून इथून इथे वरच्या बाजूला सुद्धा शिवून घ्यायचं. आता मी इथे शिवून घेतलं. ह्या दोन्ही साईड बेल्ट बरोबर शिवल्या जातीलच, पण वरची बाजू आहे एक छोटीशी पट्टी राहिली होती ती घेतली आहे. ही अशी फोल्ड करायची, इथून सुद्धा फोल्ड करायची आणि ही बाजू इथे जोडून घेते, इथे आणि इथे शिलाई करून. तर मी इथे शिवून घेतलं, इथे शिवून घेतलं. ह्या बाजू अशाच आहेत, कारण खूप शिलाई आली तर ती मागच्या बाजूला दिसते. आता आता मी हा मॅचिंगचा दोरा वापरलाय त्याच्यामुळे इथे शिलाई सुद्धा दिसत नाहीये. त्याच्यानंतर इथे मी 56 इंचाचे 2 बेल्ट घेतलेत, एक त्या बाजूला लावायचा, एक इथे. आता हा बेल्ट इथून 3 इंचावर मार्क केलाय, 3 इंचावर शिवून घ्यायचं असं आणि इथे सुद्धा हे 3 इंचावर मार्क आहे, तिथून इथे जे 3 इंचावर मार्क केलंय तिथेपर्यंत शिवून घ्यायचं आणि हे असं. असाच हा दुसरा बेल्ट दुसऱ्या बाजूला. आता इथे मी 8 इंच बाय 16 इंचाचे हे 2 पीस घेतले. तर एक पीस आहे त्याच्यावर ह्या बॉर्डर अशा जोडून घ्यायच्या. तर इथे शिलाई करायची, नंतर हे असं ठेवायचं, इथे शिलाई, हे असं ठेवायचं, इथे शिलाई करायची आणि एक्स्ट्रा बॉर्डर कट करून टाकायची. त्याच्यानंतर हे आधी जोडून घेते. आता हा पीस तयार करून घेतला. त्याच्या मागे ह्याची सरळ बाजू, ही सरळ बाजू आहे, ही वर येईल अशी ठेवून शिवून घ्यायचं. आता हा पीस तयार करून घेतला. त्याच्यानंतर इथे आणि इथे सेंटरचं मार्क केलं, हे असं फोल्ड करून सेंटरचं मार्क केलं. हे झाल्यानंतर 2 रनर घेतलेत, इथून एक रनर घालायचा, इथून एक रनर घालायचा. बॅग मोठी आहे. आता इथे सुद्धा सेंटरचं मार्क केलेलंच आहे आणि हे सेंटरचं मार्क हे असं ठेवायचं, इथे पाव इंच सोडून इथे पाव इंच सोडायचं आणि इथून इथे शिलाई करून घ्यायची. ही एक बाजू जोडून घेतली, इथे थोडीशी जागा सोडली, इथे थोडीशी जागा सोडली, जी शिलाई देईल एवढी. आणि हे झाल्यानंतर ही दुसरी बाजू, हे सेंटर इथे ठेवायचं आणि इथे सुद्धा ही अशी शिलाई करून घ्यायची. इथे पाव इंच सोडायचं, इथे पाव इंच सोडायचं. आता ह्या दोन्ही बाजू जोडून झाल्यानंतर इथे इथे शिवून घ्यायचं, तसंच इथे सुद्धा ह्या 2 बाजू शिवून घ्यायच्या. आता दोन्ही बाजू शिवून झाल्यानंतर या शिलाईच्या बाहेरचं जे कापड आहे ते आधी कट करून घ्यायचं आणि पायपिंग करायची. इथे अशा तयार पायपिंग येतात, त्या पायपिंग सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा अस्तरची पायपिंग सुद्धा करू शकता. आता इथे केल्यामुळे हे असं हे असं ही झिप लॉक करून घ्यायची आणि पायपिंग करायची. दोन्ही बाजूला पायपिंग करून झाल्यानंतर हा भाग असा जोडायचा. मी याची पायपिंग नंतर करणार आहे. ही इथे शिवून घ्यायचं, हे इथे शिवून घ्यायचं.
इथे शिवून झाल्यानंतर शिलाईच्या बाहेरचं एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आणि इथे सुद्धा पायपिंग करायची. ते अस्तरची सुद्धा पायपिंग करू शकता. आता सरळ बाजूला करूया. आता ही सरळ केल्यानंतर अशी छानशी बॅग आपली तयार झाली आहे. बॉर्डरपासून असा एवढा मोठा बेस आहे आणि इथेही मी तयार बेल्ट जोडलेत. जर तुमच्याकडे बॉर्डर जास्त असेल तर तुम्ही बॉर्डरचे बेल्टसुद्धा जोडू शकता, खूप छान दिसतील. इथे माझ्याकडे तेवढ्या मापाची बॉर्डर नव्हती म्हणून मी हे तयार बेल्ट जोडलेत. इथे हे झिपरचं पॉकेट आहे आणि एवढी मोठी ही बॅग आहे. ह्याच्यात तुम्ही छोट्या साईजची सुद्धा बॅग बनवू शकता.